हाय गाईज. सो आजचा आपला टॉपिक काय आहे? नीट 2026 साठी BMS प्रायव्हेटसाठी सेफ स्कोर काय राहील कॅटेगरी वाईज आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. खूप विद्यार्थ्यांनी मला मेसेज केलेले आहे, सर मला एवढ्या स्कोर येत आहे, 200-300च्या आतच मार्क येत आहेत, त्यांना BMS भेटेल का नाही? तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सेफ स्कोर सांगणार आहे. यानंतर मी तुम्हाला काय सांगणार आहे, ज्या विद्यार्थ्यांना आत्ता या सिच्युएशनला देखील 140 ते 260च्या आत मार्क येत असतील तर तुम्हाला BMS भेटणार नाही. ते का हे तुम्हाला मी सांगणार आहे. ओके. आणि जर तुम्हाला BMS पाहिजे असेल प्रायव्हेटचं शेवटच्या टप्प्यापर्यंत तर तुम्ही आत्ता 15 दिवस शिल्लक आहेत, तर तुम्ही 400 मार्काची तयारी करू शकतात. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोमध्ये कोणता टॉपिक तुम्हाला करायचा आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे. आणि 15 दिवसाचा मी तुम्हाला टाइम टेबल देणार आहे. यामध्ये बायो 6 घंट्याचा आहे आणि फिजिक्स आणि केमिस्ट्री हे तुम्हाला 3 ते 4 घंट्याचं भेटेल. हे एक्झामच्या अगोदर तुम्हाला कसं करायचं आहे हे सर्व ओव्हरऑल मी तुम्हाला सांगणार आहे. ओके. आता वन बाय वन डिस्कस करू. ओके. सो गाईज, आजचा आपला टॉपिक काय आहे? नीट 2026 BMS प्रायव्हेटसाठी सेफ स्कोर काय राहणार आहे कॅटेगरी वाईज आपण तो पाहणार आहोत. जर आता तुम्हाला 140 ते 260 पर्यंत स्कोर येत आहे तर तुम्हाला 15 दिवसात 400 पर्यंत कसे जायचे आहे हे तुम्हाला सांगणार आहे. आणि सिंपल टाइम टेबल असेल, तुम्ही 15 दिवसासाठी 100% ट्राय करू शकतात. पटलं तर 100% ट्राय करा. ओके. सो गाईज, पहिल्यांदा पहा, आज 15 एप्रिल 2026 आहे. सो अजून 17 दिवस शिल्लक राहिलेले आहेत नीट एक्झामसाठी. सो 3 मेला आपली एक्झाम आहे. ओके, क्लिअर. यानंतर आता वन बाय वन पहा. आपण पहिल्यांदा पाहू BMS प्रायव्हेट स्टे वॅकन्सी राऊंड 4चा कट ऑफ पाहणार आहोत, तो देखील 2025चा, जेणेकरून तुम्हाला समजेल सेफ स्कोर काय राहील. ओके. सो गाईज, ओपनसाठी 276 एवढा आला होता, SC कॅटेगरीसाठी 275 एवढा आला होता, ST कॅटेगरी 227, VJ कॅटेगरी 276, NT1 275, NT2 276, NT3 273, OBC/SBC 275 आणि SCBC 274. हा BMS प्रायव्हेटचा 2025चा कट ऑफ आहे, तो देखील स्टे वॅकन्सी राऊंड 4चा. ओके. सो गाईज, या ठिकाणी नोट पहा, BMS प्रायव्हेटसाठी गेल्या वर्षी साधारणतः 15 ते 20 नवीन कॉलेज आले होते, त्यामुळे एवढा कट ऑफ खाली राहिलेला आहे. तर यावर्षी पेपर जर सोपा आला तर कट ऑफ काय राहील, सेफ स्कोर काय राहील हे मी तुम्हाला सांगणार आहे. ओके. सो गाईज, 2026 साठी BMS प्रायव्हेटचा सेफ स्कोर काय राहील, स्टे वॅकन्सी राऊंड 1 पर्यंत, बरं का, स्टे वॅकन्सी राऊंड 1 पर्यंत एवढा सेफ स्कोर राहू शकतो. ओके. सो गाईज, पहिल्यांदा पहा, ओपनसाठी 320 मार्क. ओके. यानंतर SC 316, ST 270, VJ 317, NT1 318, NT2 319, NT3 319, OBC/SBC 317 आणि SCBC 315. हा 2026 साठी सेफ स्कोर राहील. आत्ता सांगतो, तो देखील कधीपर्यंत, स्टे वॅकन्सी राऊंड 1 पर्यंत, म्हणजे 4 राऊंड. लक्षात समज तुम्हाला. नोट पहा गाईज, 310 प्लस असतील तुम्हाला आत्ता तर 100% कॉलेज भेटेल 2026च्या बॅचला. ओके. जर यापेक्षा खाली असेल तर ते सिच्युएशनवर डिपेंडिंग राहील, तुम्हाला कॉलेज भेटेल का नाही सिच्युएशनवर. 310 प्लस असेल तर तुम्हाला 100% कॉलेज भेटेल BMS प्रायव्हेटचं शेवटपर्यंत, ती स्टे वॅकन्सी राऊंड 1 पर्यंत, बरं का. यापेक्षा जर तुमचा खाली स्कोर असेल तर तुम्हाला सिच्युएशनवरती डिपेंडिंग राहावं लागेल, जे की यावर्षी देखील राहिलं होतं 2025च्या बॅचला. ओके. यानंतर पहा नोट, 2026 मध्ये BMS पाहिजे असेल तर 310 प्लस लागतीलच. ओके. पण जर आता विद्यार्थ्याला 140 ते 260च्या आतच मार्क येत आहेत, किती जरी टेस्ट सिरीज दिली, सर्व आम्ही पद्धतीने अभ्यास केला तरी तेवढा स्कोर येत आहे, तर आपल्याला काय करायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. 15 दिवसात तुम्हाला 400 पर्यंत कसे जायचे या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे. काही गोष्टी आहेत, त्या गोष्टी क्लिअर करून ऐका, पटतील तुम्हाला 100%. लक्षात समजलं. सो गाईज, पहिल्यांदा पहा, 2021 ते 2025 पर्यंत नीट एक्झामचे पेपर तुम्हाला कलेक्ट करायचे आहेत आणि ते प्रिंट करून घ्यायचे आहेत. लक्षात, 21 ते 25 पर्यंत. ते का हे सांगत आहे तुम्हाला. ओके. सो गाईज, यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोचे क्वेश्चन्स सारखे विचारण्यात आलेले आहेत, ते पाहिजे आहेत बरं का तुम्हाला. आणि साधारणतः 70 ते 80 क्वेश्चन हे सारखे विचारण्यात आलेले आहेत, पण फिरवून विचारण्यात आलेले आहेत. पण क्वेश्चन तेच, आन्सर तेच, पण क्वेश्चन हे फिरून विचारण्यात आलेले आहेत, हे लक्षात राहू द्या. ओके. सो कारण यामध्ये 200 मार्क तुमचे कव्हर होणार. जर तुम्ही 2021 ते 2025चा पेपर कव्हर करताल तर तुम्हाला या ठिकाणी 200 मार्क कव्हर होणार.
100% तुम्ही प्रयत्न करून पहा. ओके, यानंतर पुढचा भाग आहे बायो. हा आपला 360 मार्काचा आहे. ओके, फिजिक्स केमिस्ट्री फिजिक्स 180 आणि केमिस्ट्री 180 मार्काचा आहे. ओके, यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 340 मार्क बायोमध्ये घ्यायचे आहेत, 40 मार्क फिजिक्समध्ये घ्यायचे आहेत आणि केमिस्ट्रीमध्ये देखील 40 मार्क घ्यायचे आहेत. किती? 340 40 40, म्हणजे आपण 400 मार्कापर्यंत जाणार. आणि जर समजा तुमचे निगेटिव्ह मार्क जरी गेले, 60-70 निगेटिव्ह मार्क गेले फॉर एक्झाम्पल, जाऊ द्या 100 मार्क गेले, तर तुम्ही 300 पर्यंत तरी राहताल. किती? 300 पर्यंत तरी राहताल. आणि शेवटच्या राऊंडपर्यंत तुम्हाला BMS 100% भेटू शकतं 300 पर्यंत. 310 हा सेफ स्कोर राहील बरं का, लक्षात. यानंतर पुढचं भाग आहे 15 दिवसामध्ये तुम्हाला 400 मार्क कसे घ्यायचे आहेत, हा टाइम टेबल मी तुम्हाला सांगणार आहे. या टाइम टेबलमध्ये तुम्हाला बायोसाठी 6 घंटे मी तुम्हाला सांगणार आहे आणि फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी 4 घंटे, म्हणजेच दिवसाच्या 10 घंट्यामध्ये तुम्हाला एवढे स्कोर करू शकता. तुम्ही एवढा स्कोर करू शकतात. सिंपल आहे गाईज, टेन्शन घ्यायचं नाही. लक्षात, समजलं. यानंतर पुढचा भाग आहे तुम्हाला सकाळी 4:30 वाजता उठायचं आहे. 4:30 वाजता 5 वाजेपर्यंत तुम्हाला जे काय तुमचं जे कराय आहे ते करून घ्यायचं आहे. ओके, यानंतर तुम्हाला 5 ते 8 वाजेपर्यंत सकाळी फक्त बायो घ्यायचं आहे बरं का, बायो. ओके, यानंतर थोडासा ब्रेक टाइम फ्रेश वगैरे व्हा तुम्ही. यानंतर 10 ते 12 यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री 1-1 घंटा करा. फिजिक्स केमिस्ट्री 1-1 घंटा. लक्षात, समज तुम्हाला या ठिकाणी 3 घंटे आणि या ठिकाणी 2 घंटे, म्हणजे तुमच्या या ठिकाणी 5 घंटे कव्हर होतील. ओके, यानंतर दुपारी तुम्हाला काय करायचं आहे, 12ला उठला तुम्ही, 12च्या नंतर काय करायचं आहे, 3 वाजेपर्यंत तुम्हाला जेवण वगैरे रिलॅक्स वगैरे व्हायचं असेल, काही प्रॉब्लेम नाही, होऊ शकतात. ओके, यानंतर 3 ते 6 दुपारी 3 ते 6 परत बायो करायचं आहे तुम्हाला, परत बायो करायचं आहे 3 ते 6. ओके, आणि यानंतर 6च्या नंतर थोडंसं उठा, थोडंसं फिरा वगैरे, बोर होते ना अभ्यास करून, त्यामुळे. तर त्यानंतर 7 ते 9 म्हणजे जेवणाचा टाइम येईपर्यंत 7 ते 9 पर्यंत तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्री 1-1 घंटा करायचा आहे. म्हणजेच या ठिकाणी परत 5 घंटे कव्हर झाली. 5 आणि 5 10 घंटे कव्हर झालेले आहेत. आणि तुम्हाला संध्याकाळी 11 वाजेपर्यंत झोपायचं आहे. 11 वाजेपर्यंत, 1-2 वाजेपर्यंत स्टडी करायची नाही संध्याकाळी, तुम्हाला सांगतो. 5च्या नंतरचा तुम्ही 5 वाजल्यापासून जरी स्टडी केली तर तुमची खूप स्टडी होते पहिल्या 3 घंट्यामध्ये. एक दिवस ट्राय करून पहा, 100%. लक्षात, समजलं. यानंतर पुढचं भाग आहे नोट आहे. कोणत्याही 3 घंट्यामध्ये, आता यापैकी सकाळचे 3 घंटे पकडा किंवा दुपारचे 3 घंटे पकडा, यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे, जे क्वेश्चन पेपरमध्ये 21 ते 25 मध्ये क्वेश्चन सारखे विचारण्यात आलेले आहेत, ते तुम्ही पेनाने राईट करताल, काय प्रॉब्लेम नाही, तेच तुम्हाला स्टडी करायचे बरं का, त्याच क्वेश्चनची. म्हणजेच क्वेश्चन पेपरमध्ये 21 ते 25चे क्वेश्चन पेपर जे आले होते, त्यामध्ये तुम्हाला जे क्वेश्चन विचारले होते, या पहिल्या 3 घंट्यामध्ये करा, नाही तर दुसऱ्या 3 घंट्यामध्ये, पण एका 3 घंट्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपरची तयारी करायची आहे. ॲज वेल ॲज फिजिक्स आणि केमिस्ट्री सेम तसंच. फिजिक्स आणि केमिस्ट्रीचं पण तसंच, सकाळी किंवा संध्याकाळी 2 घंट्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपर करायचाच आहे. ओके, आणि बाकीच्या टाईममध्ये तुम्हाला जे रेग्युलर स्टडी करतात तुम्ही ते करा. 3 घंटे नंतर, 2 घंटे नंतर, त्या हिशोबाने तुम्ही तुमचा टाइम टेबल बनवा. मी तुम्हाला टाइम टेबल सांगितलेला आहे. असा जर तुम्ही फॉलो करताल तर तुम्हाला 100% सांगतो, तुम्ही 400 पर्यंत 100% जाऊ शकतात. इन केस जर निगेटिव्ह मार्किंग जरी गेली तर तुम्ही 340 360 पर्यंत राहू शकतात. लक्षात, समजलं. यानंतर पुढचं भाग आहे नोट आहे. नीट 2026चा रिझल्ट लागेपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्यांनी काउन्सिलिंग लावायची नाही. पैसे भरू नका, उगाच वेट करायचं आहे. लक्षात, समजलं. यानंतर पुढचं पहा. काउन्सिलिंग लावत असताल तर पहिल्यांदा फक्त आणि फक्त 40%च रक्कम पे करायची. 40% पैसे द्या. म्हणजेच जर तुमची पुन्हा काउन्सिलिंग सुरू झाली तर तुम्हाला काउन्सलर किंवा त्यांच्या खाली हात काम करणारा एजंट जो राहील तुमचा, त्यांचा एम्प्लॉय राहील, ते तुम्हाला शिव्या देणार नाही, कारण की तुम्ही 40% रक्कम दिलेली असेल. त्यामुळे 60% राहते. 60% कधी द्यायची, ज्यावेळेस साधारणतः 3-4 राऊंड झाल्यानंतर देऊ शकता तुम्ही. ओके, यानंतर शेवटचं पहा. फेक काउन्सलरपासून थोडंसं लांब राहा. लक्षात, समजलं. हे होते आजचा आपला टॉपिक, BMS प्रायव्हेटसाठी 2026चा सेफ स्कोर काय आहे, आणि तुम्हाला 15 दिवसाचा मी टाइम टेबल दिलेला आहे. ओके, आता 3 मेला तुम्हाला मी कट ऑफ बुक देणार आहे. यामध्ये सर्व कॉलेजचे कट ऑफ, फीस, राऊंड वाईज कट ऑफ सर्व मी तुम्हाला त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. तोपर्यंत आपण काय करणार आहोत, रोज 1
ते 2 कॉलेजेस MBBS गव्हर्नमेंटचे आपण कव्हर करणार आहोत. आलं लक्षात. यामध्ये जर तुम्हाला काही विचारायचं असेल, काही कमेंट करायचे असेल तर कमेंटमध्ये तुम्ही 100% विचारा, मी तुम्हाला आन्सर करेल. कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका. जेवढं तुम्ही रिलॅक्स राहताल तेवढा तुम्हाला नीटचा 2026चा पेपर सोपा जाणार. यावर्षी बायोचा पेपर तुम्हाला सोपा जाणार आहे. फिजिक्स केमिस्ट्री लेंदी जाणार आहे. ओके. काय अडचण वगैरे असेल यामध्ये तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकतात. ओके. काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.